विधान परिषदेच्या 5 जागांकरता निवडणूक होते आणि भाजपकडनं ज्या 3 जागांवरती उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत. संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे या तिघांना संधी देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत नागपूरचे माजी महापौर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती असलेले संदीप जोशी आपल्याबरोबर आहेत. संदीप जोशीजी, सातत्याने गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा तुमचा प्रवास आहे, सोबत आहात. अखेर तुम्हाला विधान परिषदेवरती पक्षाकडनं संधी मिळालेली आहे. पहिली प्रतिक्रिया काय? भारतीय जनता पार्टीत 30 वर्षापासून काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेची संधी मिळते ते अत्यंत आनंद आहे. खरं म्हणजे मी देखील अपेक्षा केलेली नव्हती की अशी संधी लवकर मिळेल, कारण आज पक्ष फार मोठा झालेला आहे आणि त्यामुळे संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती. परंतु ही संधी भारतीय जनता पार्टीने दिली. भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय नितीनजी, माननीय बावनकुळेजी या सर्वांनी विचार करून यावेळेला ही संधी मला दिली. मला असं वाटतं की या संधीचं सोनं मी माझ्या प्रयत्नांनी करील. खरं तर नागपूरचे महापौर तुम्ही राहिला आहात. नागपूरच्या जनतेला तुम्ही तिथे न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता राज्याच्या जनतेला न्याय देण्याचा तुमचा कशा पद्धतीने प्रयत्न असणार आहे? कारण की विरोधकांकडनं अर्थातच कुणी अजूनपर्यंत उमेदवार नाही आहे. महाविकास आघाडीकडनं महायुतीचेच 5 उमेदवार येणार आहेत. बिनविरोध ही निवडणूक होण्याची चिन्ह आहेत. अशातच तुमच्या नावाची वर्णी लागली. खरं सांगायचं तर पुढे काय करायचं हे काहीच ठरवलेलं नाही. कारण औचित एकदम हे समोर आलेलं आहे आणि औचित समोर आल्यानंतर आता पुढे काय करायचं हे आधीच काहीतरी ठरवून ठेवायचं असं माझा स्वभाव नाही. मी काही ठरवलेलं नाही आहे. पुढे जी जबाबदारी पक्ष देईल ती ताकदीने निभवायची मात्र माझी तयारी आहे. खरं तर 3 जागा भाजपच्या वाट्याला होत्या, परंतु भाजपच्या गोटातून सातत्यानं वरिष्ठांची नावं समोर येताना पाहायला मिळत होती. माधव भंडारी जे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा एक हाती किल्ला लढवतात आहेत प्रवक्ता म्हणून, त्यांच्या नावाला देखील त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. दुसरीकडे अमर राजूरकर त्यांच्या देखील नावाची चर्चा होती. परंतु अशातच ह्या सगळ्यांना धोबीपछाड देत तुमचं नाव जे आहे ते या आमदारकीच्या रेसमध्ये पुढं आलं आणि तुमचं नाव निश्चित झालं. कशा पद्धतीने पाहता? भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व हे योग्य पद्धतीने ठरवतं. माधवजी भंडारी असतील, अमरजी राजूरकर असतील, हे सर्व आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याबद्दल पक्ष निश्चितच योग्य ती दखल घेते. परंतु एकीकडे आता तुमचं नाव तर पुढे आलं आहे, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय तुम्ही मानले जाता. त्याच्यामुळे देखील तुमची वर्णी लागली आहे का, असा राजकीय वर्तुळात ही अशी चर्चा आहे. काय नक्की त्याचं कारण काय? मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014 ते 2019 होते, तेव्हा माझी काही वर्णी लागली नाही. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देखील होते, त्याही वेळेला वर्णी नाही लागली. आता वर्णी लागली म्हणजे 9-10 वर्षानंतर माझी वर्णी लागली तर त्याचा निकटवर्तीय वगैरेचा संबंध नाही. निकटवर्तीय आहे, 100% राहणार आहे, त्यांच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. परंतु निकटवर्तीयाचा काही संबंध नाही. मी आजपर्यंत 20 वर्ष झाले नगरसेवक आहे, स्थायी समिती अध्यक्ष 2दा, 3 वर्ष गटनेता, त्याच्यानंतर 1 वर्ष महापौर, पदवीधरची देखील मी निवडणूक लढवलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उठबस असणारा मी एक माणूस आहे, कार्यकर्ता आहे आणि रक्तात देखील पक्षाचा आहे भारतीय जनता पार्टी. पण आता महायुती एवढी मोठी स्ट्रॉंग झालेली आहे. खरं तर शिवसेना आणि त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील भाजपला आता जोडीला आलेला महायुती आहे. भाजपचं एवढं मोठं मॅन्डेट आलेलं होतं विधानसभेत, जवळपास 137 आमदार निवडून आले. इतकी मोठी प्रचंड संख्या असताना तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळेल हे अपेक्षित होतं? अपेक्षित तर नव्हतं, परंतु मिळाली संधी. आता त्याचा आनंद आहे की ती संधी मिळाली. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर संदीप जोशी आहेत, जे नागपूरचे माजी महापौर आहेत आणि देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे अत्यंत विश्वासू देखील समजले जातात. त्यांचं असं मत आहे की एका सामान्य कार्यकर्त्याचा हा विजय आहे आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप पक्षाकडनं देण्यात आला, असं त्यांचं मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.